श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आपल्या हिंदू धर्मात पूजा आणि विधीसाठी अनेक नियम हे सांगितले जातात। देवांच्या पूजेपासून ते नैवेद्याचे ताट, प्रसाद कसा आणि कुठल्या हाताने घ्यावा याबाबतही अनेक नियम लावले जातात। मंदिर असो की घर, हिंदू धर्म संस्कृतीनुसार देवांची पूजा आरती केल्यानंतर प्रसाद हा वाटला जातो। हा प्रसाद म्हणजे ईश्वरांची कृपाच मानली जाते। प्रसाद हा उजव्या हातानेच घ्यावा असा घरातील ज्येष्ठ मंडळींनी आपल्याला आवर्जून सांगितले असते। डाव्या हाताने प्रसाद घेणे हे अशुभ मानले जाते, परंतु बऱ्याच लोकांना ही अंधश्रद्धा वाटते। शास्त्रीय ज्ञान नसल्याने अनेकांना खरं कारण हे माहीत नसतं, त्यामुळे त्यांनाही अंधश्रद्धा वाटते। जर कोणी डावा हात पुढे केला तर त्यांना उजवा हात पुढे करण्यासाठी सांगितलं जातं, परंतु डाव्या हाताने प्रसाद घेतल्यावर आपले देव खरंच वाईट करणार आहे का? तर नाही ना। मग नक्कीच काय कारण आहे हे आज आपण जाणून घेऊया। बघा, आपण मंदिरात गेलं तर आपलं छोटं बाळ हे प्रसादासाठी डावा हात पुढे करतो, तर आपण त्या डाव्या हातावर मारतो। मग खरंच डावा हात हा अशुभ आहे का ते उगाच आपण अंधश्रद्धा मानतो? डाव्या हाताने आपण प्रसाद घेतला तर तो काही आपल्या पोटामध्ये जाणार नाही का? काय कारण यामागं ते आज आपण पाहूया। प्रसाद नेहमी उजव्या हाताने का घ्यावा यामध्ये वैज्ञानिक कारण तर आहेच, त्याचबरोबर आध्यात्मिकही कारण आहे। हिंदू धर्मात शुभ काम हे उजव्या हाताने केल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं सांगितलं जातं। डाव्या हाताने केलेली सुरुवात ही अशुभ मानली जाते। शास्त्रानुसार धार्मिक कार्य करताना जसे की यज्ञ, दान आदी कार्य करताना उजव्या हाताचा उपयोग हा केला जातो। तसेच हवन करताना, यज्ञामध्ये आहुती देताना सुद्धा उजव्या हातानेच दिली जाते। उजवा हात हा सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं। आपल्या परंपरेनुसार प्रसाद हा भगवंताचा आशीर्वाद मानला जातो। पूर्वजांनी ही प्रथा का रूढ केली ते आपल्याला आता कळलंच असेल। डाव्या हाताचा वापर शारीरिक शौचतेसाठी करण्यात येतो, त्यामुळेच प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठी आपल्याला डाव्या हाताचा वापर न करण्यास सांगितले जाते। उजवा हात हा सूर्याच्या संबंधित असल्याने ते सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं। धार्मिक ग्रंथानुसार डावा हात हा आळस आणि नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं आणि उजवा हात हा शुद्धता आणि सात्विकतेचं प्रतीक मानलं जातं। म्हणूनच उजव्या हाताने प्रसाद घेणं हे योग्य म्हटलं जातं। विज्ञानानुसार सांगायचं झालं तर आपले उजवे अंग हे मेंदूच्या डाव्या भागातून नियंत्रित होत असते आणि डावा भाग हा उत्साहवर्धक असतो। तसाच मेंदूंना उत्साह आणि आनंद आवश्यक आहे। देवांचा आशीर्वाद रूपी प्रसाद स्वीकारून उजव्या हाताचा वापर करून आपण आपल्या मेंदूला पण उत्साह देत असतो। तसेच आपण आपल्या श्रद्धेला आणि परंपरेलाही नवी ओळख देत असतो। उजव्या हातांच्या वापराने क्रियाशक्तीही जागृत होते। हिंदू शास्त्रानुसार डावा हात हा दानाचे प्रतीक मानले जाते आणि उजवा हात हा आपला दानाचे प्रतीक मानले जाते आणि डावा हात हा स्वीकारण्याचे प्रतीक मानले जाते। डावा हात हा संभ्रम निर्माण करणारा मानला जातो, त्यामुळेच आपण प्रसाद हा उजव्या हाताने घेण्यास सांगितले जाते। त्यामुळे आपल्या ज्येष्ठांनी जे काही नियम सांगितले होते ते आपल्या विज्ञानाला तर धरून आहेच, त्याचबरोबर आपल्या शास्त्राला पण ते धरून आहेत। त्यामुळे प्रसाद हा आपण डाव्या हाताने घेतल्यानंतर असंच आपण अंधश्रद्धा असं म्हणतो, पण नाही, त्याच्यामागे काहीतरी नियम असतातच आणि वैज्ञानिक कारणही असतं जे आपल्याला शोधून काढायचं असतं आणि आपल्याला ते खोटं मानायचं नसतं। त्यामुळे आपल्या पूर्वजांनी जे काही नियम पाळलेत ते विचार करूनच ते नियम हे त्यांनी बनवले आहेत। त्यामुळे त्यांच्या नियमाचा आदर करायला शिका आणि त्यांनी जे काही नियम ठरवलेत त्याचा नक्कीच मान करण्याचा प्रयत्न करा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।